आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. रविवारी दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वाकी येथील पुलाच्या जवळ बिरदवडी फाट्यावर ट्रक आणि कारचा अपघात झाला. यात काही जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. एका कंत्राटदाराला इंटरनेट सेवा बंद करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली. कंत्राटदाराकडून 10,000 रुपये खंडणी घेत आणखी 25,000ची खंडणी मागून इंटरनेटची लाईन तोडून 90,000चे नुकसान करण्यात आले. ही घटना 25 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आळंदीजवळ चरोली येथे घडली. या प्रकरणी तुषार बाळासाहेब ठाकूर वयवर्ष 33 राहणार सोळू तालुका खेड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील राजाराम तापकीर वयवर्ष 33 राहणार चरोली याला यामध्ये अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही काळात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करत पोलिसांनी निर्णायक पावले उचलली आहेत. जुलै 2025 महिन्यात विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या 13 गंभीर गुन्ह्यामध्ये एकूण 57 आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळ्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, अंमली पदार्थ विक्री, जबरी चोरी, खंडणी, अपहरण, बलात्कार, घातक शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे वापरणे, घरफोडी, दरोडे, वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणे, वाहनांची तोडफोड, जाळपोळ यांसारखे गंभीर गुन्हे केले असून त्यांच्यावर एकूण 114 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. संबंधित आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडी, चिंचवड, चिखली, देहू रोड, बावथण, चाकण, सांगवी, दिघी, संत तुकाराम नगर, महाळुंगे एमआयडीसी भोसरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या 13 टोळी प्रमुख आणि त्यांचे 57 साथीदार यांना ओळख पटवून तपासाअंती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भामा नदीवर कोरेगाव येथे नवीन बंधारा तातडीने होण्याची गरज आहे. एक 4चाकी मोटार या पुलावरून कोसळल्यानं हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भामा आसखेड धरण कार्यक्षेत्रातील भामा नदीवर कोरेगाव बुद्रुक, कोरेगाव खुर्द या 2 गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दगडी बांधकामातील आहे. माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांच्या कार्यकाळात सुमारे 30 वर्षांपूर्वी तो करण्यात आला होता. हा बंधारा कम पूल आता अतिशय जुना झाला आहे. या बंधाऱ्यावर 4चाकी वाहने आणि जड वाहतूक वाढली आहे. संरक्षक कठडे अनेक ठिकाणी निखळले आहेत. भविष्यात यातून काही धोका होऊ शकतो. यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्याची काही भिंत देखील कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणी दुहेरी वाहतुकीच्या पुलासह मोठ्या स्वरूपाचा बंधारा नव्याने बांधण्याची गरज आहे. चाकणमधील वाहतूक कोंडीबाबत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे चाकणमधील कोंडीची समस्या मांडली. जमीन अधिग्रहण करताना येणाऱ्या अडचणीबाबत राज्य सरकारची जबाबदारी आहे, ती त्यांनी तातडीने पूर्ण करावे यासाठी मंत्री गडकरी यांनी आदेश देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. लवकरच येथील रस्ते कामांच्या निविदा उघडल्या जातील व कामाचे आदेश देण्यात येणार असल्याचा मंत्री गडकरी यांनी आश्वासित केल्याचे मेदगे यांनी पुणे लाईव्हला सांगितले आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवर सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी ही बंदी पूर्ण वेळ असून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यामध्ये सवलत देण्यात आली आहे. सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत बहुतेक मार्गावर ही बंदी राहील, तर काही मार्गांवर सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत किंवा पूर्णवेळ बंदी लागू आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली. चाकण औद्योगिक भाग व लगतच्या भागातील कोणत्या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे ते पाहूयात. तळवडेमध्ये त्रिवेणी नगर ते तळवडे गावठाण ते आयटी चौक ते महिंद्रा कंपनी भागात अवजड वाहनांना वर्दळीच्या वेळी बंदी करण्यात आली आहे. महाळुंगेमध्ये ह्युंडाई सर्कल ते खालुमरे, चाकणमध्ये शिक्रापूर चाकण मार्गे तळेगाव बाजूकडे, चाकण ते शिक्रापूर मार्ग आणि आळंदी परिसरात आळंदी, देहू फाटा ते चाकण चौक, चाकण ते वडगाव चौक, वडगाव ते मरकळ चौक, देहू फाटा, धानोरी ते मरकळ चौक, मरकळगाव ते तुळापूर मार्ग या ठिकाणी देखील सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत बहुतेक मार्गांवर बंदी असणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
सकाळपासूनच उन्ह पडत असल्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो आहे। पुढील आठवडाभर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे। काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या MORTH माध्यमातून पुणे विभागातील महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या महामार्गावरील 22 पैकी 16 अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक कोंडीमुक्त झाली असल्याचा दावा NHAI कडून करण्यात आला आहे। उर्वरित 6 ठिकाणांवरील कामे मंजुरी आणि निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून लवकरच ती पूर्ण करण्यात येणार आहेत। अपघातप्रवण ठिकाणांमध्ये पुणे सातारा महामार्ग, पुणे सोलापूर आणि पुणे नाशिक फाटा खेड विभाग मार्ग या 3 राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे। या ठिकाणी रस्त्यांवर सातत्याने अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले होते। त्यामुळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधित 16 ठिकाणी वेग मर्यादेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण, वेग क्षमता कालमापक निश्चिती, रंबल स्ट्रिप्स, फलक, पर्यायी सेवा रस्ते आदी दुरुस्ती करण्यात आली। पुणे नाशिक महामार्ग खेड परिसर, नाशिक फाटा, मोशी चौक, आळंदी फाटा, मरकळ फाटा, चिंबळी फाटा, चाकण MIDC रस्ता चौक, कुरुडी फाटा, राजगुरुनगर बायपास चौक आदी ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे। तसेच वेग मर्यादेसाठी गतिरोधक निर्माण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मात्र अनेक ठिकाणी अजूनही जैसे थे स्थिती आहे। चास कमांड धरण परिसरातील चास आणि कमांड देवफाटा येथे बिबट्याचा उपद्रव वाढलाय। नागरिकांना गेल्या 8 दिवसापासून दररोज बिबट्याचे दर्शन होऊ लागले आहे। परिसरात नागरिकांचा मोठा वावर असतानाही बिबट्याने या भागात ठाण मांडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। श्रीरामपूर अहिल्यानगर येथील सत्र न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट दिलीप अवताडे या वकील बांधवावर न्यायालयीन कामकाज करत असताना विरोधी पक्षकाराने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ खेड राजगुरुनगर बारने पारित केलेल्या ठरावानुसार दिवाणी फौजदारी, महसूल व इतर अन्य प्रकारचे कामकाजामध्ये खेड बारचे कुणीही सभासद सामील होणार नाहीत। सोमवारी सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार असून तहसीलदार खेड यांना निवेदन देण्यात येणार आहे। महसूल सप्ताह 2025च्या 3ऱ्या दिवशी जिल्ह्यातील पानंद व शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा वृक्षारोपण लावण्याकरिता उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार कार्यवाही करण्यात आली। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक दुर्गम ठिकाणी शिवरस्ते खुले करण्यात आले आहेत। चाकण महसूल मंडळातील गोनवडी ते बोरदोरा शिवरस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले। खेड तालुक्यात महसूल सप्ताह शिवपानंद मोहिमेअंतर्गत एका दिवसात 8.5 किलोमीटर लांबीचे 12 शिवपानंद रस्ते खुले करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। शेत शिवारातील रस्ते खुले झाल्यामुळे शेतात अवजारे आणणे व शेती माल आता थेट रस्त्यावरून वाहतूक करण्यास मदत होणार आहे। खेड तालुक्यातील कोये ते धामणे अंतर्गत असणाऱ्या रस्त्याचे काम बंद आहे। पर्यटक स्थळ आंध्रे तसेच भीमाशंकर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा मोठा वापर होत आहे, परंतु रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक कार्यकर्ते करण राळे यांनी कळवले आहे। जागृत ग्राहक राजा संघटनेची 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यामध्ये तालुका स्तरावरील संघटनेची बांधणी करण्यात आली। त्यानुसार खेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून राज एकनाथ रेटोडे यांची, उपाध्यक्ष गोरक्ष पाटोळे, संघटक संतोष फडके यांची नियुक्ती करण्यात आली। खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या जनसंवाद उपक्रमास खेड तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला। रविवार 3 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित जनसंवाद मेळाव्यात विविध गावातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले। राजगुरुनगर शहरात खानदेशातील बांधवांनी कानबाई मातेचा उत्सव जल्लोषात साजरा केला। शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। खानदेशातील बंधू भगिनींनी एकत्रित पारंपरिक खानदेशी गाण्यांवर ठेका धरत आनंद व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे आर्थिक क्षेत्राचा आर्थिक आराखडा तयार करण्यासाठी नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात स्टेटमेंट ऑफ इंटेंट यावर स्वाक्षरी करण्यात आली। तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब या उपक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम, पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर व इतर मान्यवर उपस्थित होते।
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक भागातील दादागिरीवर भाष्य केले. पुणे जिल्ह्यातील नेमक्या कोणाच्या दादागिरीबाबत त्यांनी हे वक्तव्य केले, यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील दादागिरीबाबत मुख्यमंत्री फडणवीस अत्यंत मार्मिक शब्दात नेमके काय म्हणालेत पाहूया. आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा. ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही. आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे. जर एखाद्या इन्व्हेस्टरला ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल तर त्याला जे सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं लागेल. ज्या सर्व्हिसेस सगळ्यात स्वस्त आहेत त्या त्याला घ्याव्या लागतील. त्यातनंच तो कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारच्या दबावामध्ये त्याला काम करावं लागलं तर या सगळ्या पॉलिसी काम करू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याही गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत, या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला एक प्रकारे आपला माइंडसेट देखील आपल्याला बदलावा लागेल. आणि हे सोपं आहे, हे काही फार कठीण आहे असं माझं मत नाही आहे. आपण जर बघितलं तर 2014 पूर्वीचा भारत आणि 2025चा भारत याच्यामध्ये आपल्याला आज जमीन आसमानाचा फरक दिसतोय. 2014 पूर्वीची तंत्र जे शासनाचं होतं आणि आजचं तंत्र याच्यात आपल्याला जमीन आसमानाचा फरक दिसतोय. अशा प्रकारे जर इतका मोठा देश, भारतासारखा खंडप्राय देश हा जर बदलू शकतो तर महाराष्ट्रासारखं एक अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचं राज्य हे का बदलू शकत नाही. हे निश्चितपणे बदलू शकतं. कदाचित आपण सगळे लोक थोडे कॉम्प्लेसंट आहोत, कारण वर्षानुवर्ष लिडरशिप पोझिशन मध्ये आहोत. नीती आयोगाचे सीईओ येतात आणि ते पुण्याची तारीफ करून जातात तर आपल्याला वाटतं वी आर द बेस्ट. पण आपल्याला हे लक्षातच येत नाही की आता अनेक लोक पूर्ण होण्याचा प्रयत्न करतायत. त्यातले काही लोक आपल्या जवळपास पोहोचले आहेत आणि काही लोक काही क्षेत्रांमध्ये, सगळ्या क्षेत्रात नाही पण काही क्षेत्रांमध्ये आपल्या पुढेही निघून गेलेले आहेत. हे जोपर्यंत आपण एक्नॉलेज करणार नाही आणि आपण आपली जी काही ऐतिहासिक अशा प्रकारची जी काही एक लिडरशिप आहे त्याच्यामध्येच आपण राहू तर आपण अनेक वेळा असं म्हणतो ना की खणलेल्या गावचा पाटील, तशी आपली परिस्थिती होईल की जे गावच आता उपस्थित नाही पण तरी पाटीलकी काही माझी जात नाही. अशा प्रकारची अवस्था ही आपली होऊ नये हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही ग्रोथ हब हा जो काही आपल्याला प्रयोग करायचा आहे याच्यामध्ये प्रशासन, नागरिक, संस्था या सगळ्यांना एकत्रितपणे प्रयास करावा लागेल. आणि मी हे माझ्या अनुभवावरून सांगतो की आज जर आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात डायनामिक एरिया जर कुठला असेल तर तो पुणेच आहे. पुणे एवढं डायनामिझम मला कुठेच पाहायला मिळत नाही. पण त्याच वेळी मी सांगतो की आज मगाशी आपण सीईओ साहेब दाखवत असताना पुण्याचं स्ट्रेंथमध्ये आपण पुण्याला ईव्ही कॅपिटल ही आपली स्ट्रेंथ म्हटली. नाव संभाजीनगर हॅज चॅलेंज्ड पुणे आणि आता येत्या काळामध्ये संभाजीनगर विल सरपास पुणे. त्यामुळे अशी कुठली परिस्थिती ही सदाकाळ राहत नाही. जे संभाजीनगर कालपर्यंत कुठेही पुण्याच्या आसपासही नव्हतं, मी तुम्हाला सांगतो ईव्हीच्या क्षेत्रामध्ये पुण्याला संभाजीनगर मागे टाकताय. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की डायनामिक आपण किती असलो तरी ती डायनामिझम जी आहे ती इतरांकडे देखील आहे. तेही आता जागे होत आहेत, तेही आता त्या ठिकाणी काही ना काही तयारी करतायत. आज आपण बघितलं तर या ठिकाणी इनगॉट असेल, वेफर असेल, सेल असेल, पॅनल असेल, याच्या इकोसिस्टीम मध्ये आता देशाचं कॅपिटल नागपूर बनत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टमेंट होत आहे. त्यामुळे ही लिडरशिप पोझिशन ही सदा सर्व काळ कोण्या एका भागाकडे राहील असं नाहीये. सगळ्या भागांकडे ती पोझिशन हळूहळू चालली आहे. पण मला असं वाटतं की इनहरंट स्ट्रेंथ पुण्याची ही आहे की पुणेकरांनी जर ठरवलं
तर पुणेकर शेवटी यू कॅन बी अहेड ऑफ द कर्व. पुणेकरांमध्ये एक क्षमता आहे की ज्यावेळेस जे काही एस्टॅब्लिश बिझनेसेस आहेत ते इतरत्र ज्यावेळेस चाललेले आहेत किंवा इतरत्र देखील त्याच्याकरता एक मला असं वाटतं की तयारी लोक करतायत, अशा वेळी नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्या नवीन क्षेत्रात आपली स्ट्रेंथ तयार करणं हे पुणेकर करू शकतात आणि त्याचं केंद्र हे पुणे होऊ शकतं. कारण पुणे हे इनोव्हेशनचं केंद्र आहे आणि म्हणून या इनोव्हेशन मध्ये मला असं वाटतं की पुण्याने खूप मोठ्या प्रमाणात भरारी घ्यावी. हा देखील या ग्रोथ हबचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मी पुन्हा एकदा खरं म्हणजे अवघ्या 25 दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची तयारी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. गणेश मूर्तिकार, कारखानदार आणि कारागिरांची लगबग पाहायला मिळत आहे. गणेश मूर्ती यंदा 30 ते 40% वाढणार असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. हे आता ह्या वर्षी बैलगाडीतून हायकोर्टाचा प्रदूषणा संदर्भात होता. हे पीओपीच्या पासून प्रदूषण होतं. ते हा विषय काकोडकर समितीने आता डिक्लेअर त्यांनी नेमली होती शासनाने. तर ती नेमल्यानंतर त्यांनी त्या आपल्या मूर्तिकारांच्या बाजूने तो निकाल लागला की पीओपी पासून कुठलंही प्रदूषण होत नाही. हा पूर्वीपार चालत आलेला व्यवसाय आहे आणि जवळजवळ समज 95% मूर्ती या पीओपीच्या लागतात आणि शाडू मातीचा एवढा माल होऊ शकत नाही देण्यासाठी. आणि तसंच शाडू मातीची मूर्ती आणि पीओपीच्या मूर्तीमध्ये डबल फरक पडतो आणि बनवायलाही त्या शाडू मातीच्या मूर्तीला वेळ जातो. त्यामुळं गिरायकाला पीओपीची मूर्ती घेण्यात कम्फर्टेबल वाटतं आणि शाडू माती थोडी हाताळणं पण अवघड जाते. त्याचा 9 जूनला परिणाम झाल्यामुळं, निकाल लागल्यामुळं जे काही आमची लोक बेरोजगार होणार होती त्यांच्यामध्ये एक आनंदाची लहर आली. पण आता जेव्हा मूर्ती कच्चा माल आपला पेनवरनं काही लोक आणायचं आम्ही लोक, तर तिथं रेट वाढल्यामुळं जर मूर्तीमध्ये 30% यावर्षी वाढ आणि ह्या वाढीचा बोजा आता ह्या आपल्या ग्राहकांवरच पडणार आहे. मूर्तीच्या विक्रीच्या रेटमध्ये साहित्य किमतीत वाढ झाली की कशामध्ये? नाही, हे आता काय झालं, मजूर जे आहे ते मजूरच लोकांनी त्याची मजुरी वाढवली आणि बाकीच्या याच्या मजुरी म्हणजे आता लेबर लोक भेटानी आणि आता एवढा माल उरकायचा आहे म्हणलं आणि हे पावसाचे दिवस आपल्याकडे फक्त 2-3 महिने हातामध्ये भेटले. 3 आणि जो वर्षभर माल बनवूनही पुरत नसतो तो आता 3 महिन्यात करणं म्हणजे कारागिरांना अवघड जातं. तिला मागणी भरपूर आहे. तसं आतापर्यंत आम्ही जवळजवळ 2000च्या पुढे आमच्या मूर्ती आता व्यापाऱ्यांना गेलेले आहेत. म्हणजे पुण्याला काही गेलेले आहेत, काही अशा आपल्या ग्रामीण भागात गेलेले आहेत. तर बेरोजगार झाले असते. जो काय पहिला माल तयार झाला होता निकाल उशिरा लागल्यामुळं त्यांनी जो गणपती झाल्या शासनाने आदेश द्यायला पाहिजे होता की यावर्षी तुम्ही पीओपीची मूर्ती बनवू नका, परंतु त्यांच्याकडनं दिलं झालं आणि काही माल बनवला आणल्यामुळे मग बेरोजगार समाज झाला असता. जे काही लोक आमचे गरीब लोकांनी उसने पैसे घेऊन याच्यामध्ये गुंतवलेले असतात त्या लोकांना खूप अडचणी. असे सजावटीचे साहित्य म्हणा, गणपतीबरोबर अनेक लोकांचं सहकार्य असतं तर ह्या लोकांनाही तिथं बेरोजगार झाले असते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.